कलिंगड ते अर्धा कापलेलं आहे पण आता मी कापलं जाऊ दे. हा आता मी बघू शकता कलिंगड मस्त पैकी. खोड्या नाही आणि पोळ्या. कलिंगड आपण कुठून घेतलाय आपल्या भावाने ब्लॉग मध्ये दाखवलं. आपल्या भावाचं ब्लॉग मध्ये आहे आपला भाऊ, तर तुम्हाला दाखवेल त्याच्या इथूनच घेतलाय कलिंगड. आता मस्त आहे बघा, छान दिसतंय कलिंगड, एक नंबर आहे बघा, बघू शकता तुम्ही. एवढी आलोय ब्लॉगमध्ये बसलोय मी बाहेर. आणि आज बघा बऱ्याच दिवसानंतर तरुणला टाईम भेटलाय. बघा तरुणला काय टाईम नव्हता भेटत, बिझी माणूस झालाय है ना, बिझी झालाय ना तू. बिझी झालाय तरुण, काय बोलायचं. तरुण जेवला का? जोरात बोल, जोरात आवाज नाही येत. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर मी, देवांश आणि मम्मी आम्ही तिघांनी रील बनवल्या आहेत. बरेच दिवस झाले रील नव्हत्या बनवल्या, तर आज बनवल्या. आणि आज सर्वात मोठी गोष्ट अशी झाली, देवांशने आज स्वतःच्या मनाने रील बनवली. तो बोलला मी पण रील बनवेल. मला तर लय आश्चर्याचीच गोष्ट वाटली, तुम्हाला पण तेच वाटेल, कारण की बरेच दिवस देवांश ब्लॉगमध्ये आणि रीलमध्ये येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, त्याचा पण अभ्यास वगैरे आहे, त्याचा अभ्यास चालू असतो म्हणून तो येत नाही. लोकांना असं वाटत असेल काय येत नाही, पण अभ्यास वगैरे चालू असतो. आणि आता कसं तो 7वीला आहे, तर परत 8वीला जायला एक अभ्यास पण वाढत जातो, म्हणून त्याला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना माझे शब्द चिंतन शेअर करत आहेत. म्हटलं कामावरून आलो, फ्रेश बी झालं, त्याच्या पाय म्हटलं तुम्ही पण पडा. मग बोललो चला ब्लॉग स्टार्ट केला आहे. आता चहा आणि नाश्ता करून घेतो, तर बघू आजच्या दिवसात काय होतं काय नाही दिसेल ब्लॉगमध्ये. तर सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर मी, देवांश आणि मम्मी आम्ही तिघांनी रील बनवल्या आहेत. बरेच दिवस झाले रील नव्हत्या बनवल्या, तर आज बनवल्या. आणि आज सर्वात मोठी गोष्ट अशी झाली, देवांशने आज स्वतःच्या मनाने रील बनवली. तो बोलला मी पण रील बनवेल. मला तर लय आश्चर्याचीच गोष्ट वाटली, तुम्हाला पण तेच वाटेल, कारण की बरेच दिवस देवांश ब्लॉगमध्ये आणि रीलमध्ये येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, त्याचा पण अभ्यास वगैरे आहे, त्याचा अभ्यास चालू असतो म्हणून तो येत नाही. लोकांना असं वाटत असेल काय येत नाही, पण अभ्यास वगैरे चालू असतो. आणि आता कसं तो 7वीला आहे, तर परत 8वीला जायला एक अभ्यास पण वाढत जातो, म्हणून त्याला जास्त ब्लॉगमध्ये वगैरे घेत नाही, अभ्यास चालू असतो. आता आम्ही झालं रील वगैरे बनवून, तर तुम्हाला दाखवतो का. आता बघा आम्ही काहीतरी खायला आणलंय, तर बघा बघू शकता. देवांश बघा किती भारी बसलाय, गावाला आलाय आमचा देवांश. आणि मम्मी बघा काय कापते, कलिंगड. ते अर्धा कापलेलं आहे पण आता मी कापलं जाऊ दे. हा आता मी बघू शकता कलिंगड मस्त पैकी. खोड्या नाही आणि पोळ्या. कलिंगड आपण कुठून घेतलाय आपल्या भावाने ब्लॉगमध्ये दाखवलं. आपल्या भावाचं ब्लॉगमध्ये आहे आपला भाऊ, तर तुम्हाला दाखवेल त्याच्या इथूनच घेतलाय कलिंगड. आता मस्त आहे बघा, छान दिसतंय कलिंगड, एक नंबर आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता घेतो आम्ही खायला. आणि मला क्लासला पण सोडायचं आहे, तर म्हटलं पहिले खाऊन घेऊ. याला बोललो चल खा, नंतर मग जा. मस्त थंड हो कलिंगड खाऊन, उन्हातून जायचं आहे ना, गरम होईल ना, म्हणून थंड हो. काय बरोबर ना. कलिंगड खायला तुटला पण आहे बघा, लगेच पहिला लगेच तुटून पडला. ती कलिंगड कापायची सुरुवात नाही झाली का खायची सुरुवात. आणि गावठी पक्का गावठी सारखाच बसतो आता बसला शहरातला. हां काय एवढं. तर बघा काय वाटतंय का, मी एवढा ब्लॉग बनवतो, मला एक विचारत पण नाही की पाहिजे का तुला, जेव्हा मी बोलतोय तेव्हा. दे बैला किती हरामी आहे, काय बोलणार, मला माहिती होतं हे असं आहे. जाऊ दे आता, मीच खातो द्या इथे. खातोय मग बोलत जाऊ द्या, बोलला असतो पण ब्लॉग चालू. एवढा कलिंगड भरला तोंडात का, एवढंच टाकलं, मोठं टाकलं. बस झाला मोठा. म्हटलं आता मम्मी तर कापते बिचारी, तिने काय खाल्ला नाही अजून एक पण घास. आम्हीच दोघांनी खातोय. कुठे ब्लॉगमध्ये दिसलाय का खाल्लाय की नाही बघा ना तू. आपण काय लोकांना, आपल्याला तो लोक विश्वास ठेवतील का आपल्याला, त्यांना वाटेल आपण खोटं बोलतोय ना. ब्लॉगमध्ये दिसलंय का, तू खाताना दिसलंय, मी पण खाताना दिसलं, तरी दाखवेल खाता. हा दिसला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता घेतो कलिंगड खाऊन, भेटू आपण थोड्या वेळ.
मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये घेतलाय जेवायला. आता जेवण दाखवतो तुम्हाला आज काय आहे. आज बघा जेवलाय मम्मीने मसाले भात. हा बघा चला आम्ही घेतो जेवायला, तुम्ही पण यायला. सध्या ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. एवढी आलो आहे ब्लॉगमध्ये बसलोय मी बाहेर. आणि आज बघा बरेच दिवसानंतर तरुणला टाईम भेटला आहे. बघा तरुणला काय टाईम नव्हता भेटत. बिझी माणूस झाला आहे ना. बिझी झाला आहे ना तू. बिझी झालाय तरुण. काय बोलायचं. तरुण जेवला का. जोरात बोल, जोरात आवाज नाही येत. तरुणची मराठी ऐकून ब्लॉगमधले लोक लय खुश होतात है ना. तरुण खतरनाक आहे तरुण माणूस. ब्लॉगमधली माणसं खुश होतात तरुणची मराठी ऐकून. तरुणला बोललो काहीतरी खायला चल तर बोलतो पोट भरलं. 2 दिवसापासून मी बोलते पण ऐकत नाही. चल तरुण खायला जायचं काय. नाहीच बोलतो काय. कधीतरी हा बोल यार. किती दिवस झाले. आज 3रा दिवस आहे. 3रा दिवस. 3 दिवसापासून मी बोलतोय पण तू काय ऐकायला तयार नाही. पोटात जागा नाही आहे पाणी पिण्यासाठी. नाही आहे जाऊ द्या. काय बोलायचं. किती पोट आहे केवढं तुझं. 2 ग्लास घे त्यामध्ये जागा गेली का. आयुष्यावर काय चला कंटिन्यू. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर तो तुम्ही जाऊन बघा. तर तुम्हाला आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन. तोपर्यंत बाय बाय.